काम करायचे अरे ते थोडस पहिले असंच आहे, काही नाही आज साफ करण्यासारखं नाही. चांबडे काढून आलोय. आपले मित्र आता इथं चिकन धुत आहेत आणि एकदम तयारी पद्धतशीर. किती किलो राजेश? हे 5.5 किलो. बापरे, 10 लोगों के लिए 5 किलो एवढं चिकन आहे. शेतात आलोय आम्ही किरण भाऊंच्या आशीर्वादाने. तर थोडंसं पार्टीचं नियोजन केलंय किरण भाऊंनी आणि बरीच तयारी इथं झालेली त्यांची. कापून वगैरे ठेवले काय काय कांदे वगैरे मसाले, चिकन बिर्याणी. आणि इकडं भट्टी लावली त्याने. याच्यावर आता पातीला वगैरे ठेवून आपण बनवू. काय बनवणार आहे? चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी बनवणार आहे. तू बनवणार आहे का? आपले कन्हैया आणि राहुल शेफ आहेत. असं. आणि अनिश दादाचं काय रोल आहे? दादांचा रोल हेल्पर आहे का? असिस्टंट आहे. तर हे असं शेत आहे मस्त. ऊन पण पडलेलं आहे हिरवगार. आणि आपले तुम्ही बनवते का? हो सर, आज कॉन्ट्रॅक्ट माझ्या नावावर दिलाय. हा का? एकदम बढिया बनेल ना? हो सर. आणि तो मसाला नाही आणलाय. मसाला लाना था ना भाई, मसाला भी लाना था ना. वो बनाएंगे, देखो कैसा मस्त पैकी इथं जार वगैरे लावलंय पाण्याचं वरती झाडाला. आणि दही आणि ग्लास विसरून गेले आता घ्यायला जाते. ते तिकडे गाड्या लावल्या आम्ही बघा. आणि मस्त आम्ही मागच्या वेळेस इथं आलो होतो. कुठं? बर्डीपाड्याला आलो होतो ना. या मोगी मातेचं मंदिर हे इथं मागेच येते याच्या त्या साईडला. विस्तरवाडीहून 2-3 किलोमीटर वर एक शेत आहे, तिथं आहे आम्ही आता मस्तपैकी बनवू चिकन वगैरे, बिर्याणी वगैरे जाऊन खायचं आणि आस्वाद घेऊया जेवणाचा. मिक्स आहे का दादा? गरम पाण्यात थंड पाणी मिक्स आहे का? असं असं नाही का? ओरिजिनल साऊथ इंडियन लुक वाटत आहे. हा, तूच शेफ वाटत आहे डायरेक्ट तुला पाहून. आता चिकन बनवण्यासाठी एवढं आपण हे साहित्य गोळा केलंय. नवीन भेलपुरीचे स्टॉल लागलेले आहे. तर हे काय कशी भेल बनवते तुम्ही? बनाओ ना. क्या क्या डाले? ये देखो अब कांदे आ गए. हाँ, उसके बाद टमाटे आ गए, थोड़ी सी कोथिंबीर आ गई. हो गई सस्ते वाली भेल. ठीक है, खा लो फिर तुम. आपल्या शेफचा चेहरा पण घ्यावा लागेल. आणि रेसिपी आता चालू केली आहे. तेल टाकून सुरुवात केली त्याने. रेसिपीला चिकन टाकलं. 5 किलो चिकन टाकू आता. चिकन पाणी टाकूया आपण याच्यात. घेतला अजून टिक्का मसाला करणार मामू. झाड़ करा. चेतन बदनाम हो रहा है यहाँ पे आके. सर्व धूर करून टाकले. आग पण नीट लावत नाही किरण. आग लावायची तुला. तू काय करतोय? लागते खाऊ वाटतंय. दोन्ही बसले गप्पा मारत. व्हिडिओ कॉल चालू आहे त्यांचा. आणि काय यू राहुल आणि अनिश आले. आता पाणी काढतोय भाऊ. एकदम बढ़िया स्मेल आ रही है. रेसिपी तो एकदम फाड़ू बनने वाली है. घेऊन आले हॅव मोरचा. पकड ठेवून दे. अरे केक नीट रे. अरे तो केक आता उघडता रे. कसं? अरे इतकी बडी पॅकिंग. अरे तो बर्फ वाला. वाव रे. केक बघा किती मस्त आहे. हाव मोरचा काय बढिया केक आहे. चला माहिती नव्हतं. नंबर लागता. भूक लागली. कापा लवकर. याला काप पाहिजे. सिस्टरचा बर्थडे होता तेव्हा घेऊन गेलो तर कलेजी काढतोय किरण. काम देण्यात आलंय. पण ते ब्लॅक गॉगल घालून कसं काय दिसणार म्हणून वरती केले त्याने. शिजली नाही का ती? असं तर ते रस कोणाला प्यायचे एकदमच लागतं बरं का. ते असं लागतं रे ते पाणी. हे कलेजीने हे केलंय. आणि हे आमची स्पेशल गोवा फिनी आहे.
ती ही ओरिजिनल फेनी. त्याने मोजिटो बनवला आहे, हॉट मोजिटो विथ टर्मरिक. आणि काय बनवते? शेकेली चिकन शेकेली. पाणी घे glass मध्ये. बघा मित्रांनो, शेकेली बनवायचं चालू आहे आता काम काज. आधी शेकेली नंतर बिर्याणी ना. तर चिकन शेकेलीची प्रोसेस चालू केली. फेमस आहे तू आता, तुला आता ऑर्डर भेटते. तर समजत नाही की ब्रदर कसं काय बनवून गेला, तो शेफ बनायला पाहिजे होता. शकेली म्हणजे नाव नोंदवलं जाणार एवढी मोठी शकेली बनवते का नाही या बघू शकता तुम्ही. किरणला डायरेक्ट पकडावं लागते एवढी मोठी शकेली. चिकन सल्ली. वाव. घर में क्या लेके आ गए भाई? भाई लिंबू मारता अनिश. वाव कसली हा असली आहे. हो. बर्थडे म्हणून ते नंतर बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर वहिनी, हॅपी बर्थडे टू यू. फटाके लावा. लाव. सही आहे. फोटो काढा. मध्ये एक नंबर आहे हा. हमारा सरकार ना तुम्ही हम समझ नहीं रहा है. मग कोणाचा आहे? आपले मित्र येत आहे लपत लपत, दादा आणि प्रितेश. बापरे. मिलन तुम एकदम. क्रितेश त्या झाडाच्या मागे गेलेला आहे. क्रितेश काय बनवते? जीरा राईस वगैरे टाकले कन्याने आणि आता सर्विंग करतो डायरेक्ट. दम द्यायचे काय याच्यानंतर? लेअर बनवते ना. हे बघा चिकन असं मॅरिनेट करून एकदम मस्त बनलंय ते. आणि आपला हा राईस आहे, कलर वगैरे टाकले त्याच्यात. आणि इकडे एक्स्ट्रा राईस आहे. आता नहीं रे नहीं, थोड़ा तिरंगा बिरयानी रेडी. अब ये गार्निशिंग कर रहे हैं, रखेंगे, दम देंगे इसको. ओके भाई, एक नंबर. ओपन करतोय. वाह, चारकोल फ्लेवर येतोय आणि बिर्याणी एकदम मस्त दम होते डायरेक्ट. वाव. दोन जण ओळखीचे वाटत आहे आणि तिसरा बापरे एंट्री मारत येतोय डायरेक्ट. जगन डॉन आदिवासी वाला येतोय डायरेक्ट. कधी आले तुम्ही? मी आत्ताच आलो साहेब, पण उशीर झाला ना. उशीर झाला जरा, दुकानावर कधी नव्हतं. चालेल बरं. ओके. हे शेफ कन्या ब्रदर यांनी बनवली आहे आणि आपले हेल्पर पण आहेत. सो निख्या वो देख के ही फील आ रहा है. अभी खाएंगे हम चिकन बिरयानी. कन्हैया और किरण के मेहनत से बना है वो चिकन. और प्रीतेश भी खाने वाला है चिकन. दादा तूने बोल दिया बाद में खाऊंगा तो खाना पड़ेगा. इसमें से पत्थरवाड़ी में डालेंगे. डिलीट तो कर दिया, आज लास्ट टाइम खा लेते. जगन दादा बस बस हाँ. आजू का पत्र हाँ, ले ले हाँ. दादा का मान
सबका मान लिया भाई किधर सवाल मेरा कुछ नहीं रखते और हा मेरा कुछ नहीं रखते. अरे पण वो खेत मालक फोन करतो त्याचा. तर मित्रांनो आता संध्याकाळचे 6 वाजले हे बघू शकता तुम्ही आणि सर्वांचं जेवण झालंय. मित्रांचं खूप ऊन आहे. ऊन म्हणजे संध्याकाळचं येते पण मस्त आहे. ह्या ऊनमध्ये फोटो पण मस्त येतात. आता इथून निघू आपण विसरवाडीला. आता घरी जातोय आपण. पार्टी झाली आपली सर्वांची. संध्याकाळचा टाइम आहे 6 वाजलेत. आता निघूया आपण विसरवाडीला. मस्त मजा येते शेतात. बागे राहा.